अखेर राज्य सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि या संपूर्ण राज्य मंत्रिमंडळामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी मंत्रिपद शपथ घेतली। अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अशोक उईके सर, तुमचं आजचं अभिनंदन। पुन्हा एकदा तुम्हाला आदिवासी विकास मंत्रिपदी वर्णी तुमची लागली आहे। याआधी सुद्धा तुम्ही होते। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया खाते वाटप झालेलं आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाची जबाबदारी माझ्यावर विश्वास दर्शवून 2019 मध्ये सुद्धा टाकली। त्या कमी कालावधीमध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून ज्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जाते त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करून चांगली अंमलबजावणी केली। परत एकदा आदरणीय देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास दर्शवून आदिवासी विभागाची माझ्यावर जबाबदारी टाकली। येणाऱ्या काळामध्ये जो माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, आदिवासी विभागाची जबाबदारी दिलेली आहे, ती प्रभावीपणे पार पाडील आणि विश्वासाला मी पात्र ठरेल। आणि जो विश्वास दाखवलेला आहे, जनतेचा जो माझ्याप्रती असलेली जी अपेक्षा आहे त्याला सार्थक ठरवेल, एवढं मी या क्षणी सांगतो। समाजाचे जर प्रश्न पाहिले तर खावटीचा मुद्दा असेल किंवा विविध समाजाचे प्रश्न असतील, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधकांनी या निवडणुकीमध्ये रणसंधान जे आहे ते सत्ताधाऱ्यांविरोधात उठवलं होतं। हे मुद्दे जे आहेत ते प्रकर्षानं तुमच्या या संपूर्ण विभागाकडे येतात। निवडणुकीच्या काळामध्ये ज्या आदिवासी विभागाच्या खावटीच्या योजना वगैरे ज्या आहेत त्या जे प्रश्न उपस्थित केले त्यांनी कधी केलंच नाही काम। आदिवासी प्रती आदिवासी योजना ह्या कधी पाहिल्या नाही, अंमलबजावणी केली नाही। परंतु निवडणुकीपुरता विषय त्यांचा होता, मतदानापुरता विषय असल्यामुळे तो काही फार प्रभावी नव्हता। परंतु भविष्यामध्ये आदिवासी समाजासाठी विद्यार्थ्यांनी केंद्रबिंदू समजून भविष्यात पेसा असो, विद्यार्थ्यांचे वसतिगृह असो, मुलामुलींचे आणि थेट लाभार्थी असो, याच्यावर विशेष लक्ष देऊन मी आदिवासी डिपार्टमेंट विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं समाधान करता येईल, त्यांना सुविधा कशा पोहोचवता येईल, याच्यावर माझं प्राधान्य असेल अशी या शासनाने सांगतो मी। निश्चित विद्यार्थी आदिवासी समाजातला केंद्रबिंदू मानून आगामी काळामध्ये वाटचाल जी आहे ती या संपूर्ण विभागाची मी करणार असल्याचं या ठिकाणी अशोक उईके यांनी सांगितलं। कॅमेरामन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।